नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगानं आज आपण माळशिरस तालुक्यातील बोरगाव गटातील नेवरे गावामध्ये आहोत. तर नेवरे गावातील ग्रामस्थांचा या ठिकाणी आपण ग्राउंड रिपोर्ट घेतोय. तर नेवरे गावातील जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांचा या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट हा कशा पद्धतीचा असणार आहे आपण या गावातील ग्रामस्थांकडून आपण सविस्तर चर्चा करून जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अमृत तुकाराम व्यवहारे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या आहेत. बर. काय होईल नेवरे गावात? तुतारी तुतारी. का कमळ? तुतारी तुतारी. तुतारी का हो? काय तुतारी पहिल्या पाठीमागे काय कारण आहे? विकास 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 कामं केली ती रस्त पाणी टाक्या वॉटर सप्लाय ही सगळं विकास कामं झाली ती आमच्या गावातली. मोहिते पाटला मोहिते पाटलाच्या माध्यमातून आम्ही मोहिते पाटलाचं प्रेमी माणसं सगळी म्हणजे गावातली तुतारीवाली सगळी. एकंदरीत काय चालू गावात तुतारी चालणार. तुतारी चालू. हो. नमस्ते. नमस्कार. काय नाव बाबा? रामचंद्र भिल. काय होईल नेवरे गावामध्ये या ठिकाणी? काय तुतारी चालू का कमळ चालू? तुतारीच येणार. तुतारी. हो, पहिल्यापासून तुतारीच चालणार. काय तुतारी येण्या पाठीमागे काय कारण आहे? विकासाची काम आहे ते. विकास काम. हो. बीजेपी या ठिकाणी काय विकास नाही काम? नाही 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 का? काय नाही. बीजेपीच काय नाही. मग आपलं मत काय? तुतारीच. काय नाव आपलं? सुरेश विठ्ठल शिंदे. काय होईल नेवरे गावात? तुतारीच तुतारी. तुतारीच येणार, दुसरं नाही काय. किती चालेल तुतारी? 70-80% तुतारीच. 80% तुतारी. तुतारीच. काय नाव बाबा? शिवाजी पाटील. शिवाजी पाटील. विजेंद्र पाटील. निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. तर बोरगाव गटातनं नागेश भोसले उमेदवार आहेत, त्यांना विरोध बीजेपीचे संजय साठे म्हणून उमेदवार आहेत. नाही तुतारी येणार. तुतारी येणार. मोहिते पाटील. मोहिते. बीजेपी नाही काय येऊ शकत इथं? बीजेपीचं इथं नाही काय. होय ना. गावात किती टक्के होईल तुतारी? 80%. 80%. काय नाव बाबा? बाळासाहेब शिवाजी नळे. काय होईल गावामध्ये? तुतारी का कमळ? तुतारी तुतारी. तुतारी. आमचं गाव तुतारी सोड कोणीकडे जाणार नाही. 10-20% जाणार. होय. म्हणजे 80% तुतारी चालते म्हणा. चालणारच. आमच्या नेता येतं तसं. होय ना. हा, गावातलं नेतं पाहिजे. मोहिते पाटला माध्यमातून काय विकास कामं झालीत का इथं? भरपूर. होय. मागल ती मिळते. मागल ती. तुमचं काय बहुमूल्य मत म्हणून? हा, तुमचं मत कोणाला? तुतारीला. तुतारीला ना. हा. हो. माझे 8 मत आहे ते तुतारीलाच जाणार. 8 मत आहेत का आपली? हो. बर. 8चे 8 मत तुतारीलाच जाणार. तुतारी. नमस्ते. नमस्ते. काय नाव बाबा? भागवत गणपत कदम, नेवरे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहे. लागले ते की नागेश भोसले जिल्हा परिषदला जिल्हा उभा आहे परिषदला आणि पंचायत समितीला आप्पा पाटील जांभळेचे उभा आहेत. आप्पासाहेब पाटील. बरोबर आहे. हे तुतारीकडं अधिकृत उमेदवार आहेत आणि भाजपकडनं संजय साठे आणि राहुल खडके आहेत. तुतारीचं काय आहे साहेब? पवार साहेबांची तुतारी आहे. बर. आजपर्यंत या पश्चिम महाराष्ट्रात पवार साहेबांनी सहकाराचं जाळं पसरवलं. साखर कारखाना काढलं, सहकारी बँका काढल्या, त्यामुळं शेतकऱ्यांचं दडबलं झालं आणि ही सगळं भागायत झाला आणि यामुळं शेतकऱ्याच्या सुधारणा झाल्या. पवार साहेबासारखा शेतकऱ्याला नेता दुसरा नाहीच. त्यामुळं खेडेगावचे शेतकरी तर पवार साहेबाशिवाय नाव काढत नाहीत. 2009ला पवार साहेबांनी पूर्ण देशाची कर्जमाफी केली, त्यावेळेला शेतकरी सुधारला. फडणवीस साहेबांनी कर्जमाफी नुसतं घोषणा केली, रुपये माफ केला नाही. तर शेतकऱ्याला पवार साहेबाशिवाय पर्याय नाही. पवार साहेबांचं चिन्ह तुतारी आहे आणि या खेडेगावात पवार साहेबांचं अजून या ठिकाणी पवार साहेबांच्या नेतृत्वात विजयदादांनी या नेवरे गावात बऱ्याच सवलती दिल्या. शाळेच्या खोल्या बांधल्या, मंदिरं बांधली, रस्ता केलं. पवार साहेब विजयदादा ही जाणती नेते होती. त्यांनी भरपूर या आपल्या सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्यासाठी सहकार क्षेत्रातनं शेतकरी सुधारण्याचं काम केलं आणि संपूर्ण या खेडेगावात शेतकरी समाज जास्त आहे. त्यामुळे पवार साहेबाला इथं कुठलीही अडचण येणार नाही.
मोहिते पाटलाच्या माध्यमातून या ठिकाणी नेवरे गावात विकास कामं झाली आहेत का? विजयदादांच्या माध्यमातून बरीच विकास कामं झाली. ज्या वेळेला 72ला दुष्काळ पडला, विजयदादा सोलापूर जिल्ह्याचं नुकतंच अध्यक्ष झालतं. त्यावेळेला गावकऱ्यांनी विचारलं, या गावचं असणारं जुनं नेतं बाबई होतं. बाबईने विजयदादाला सांगितलं, दादा या आता भयान दुष्काळ पडलाय, काय करायचं. त्या वेळेला या गावाला विजयदादांनी 27 विहिरी, दुष्काळी विहिरी मंजूर करून दिल्या आणि सर्व गाव त्या ठिकाणी कामाला लागलं. पहिल्यापासून आमदार साहेबापासून या ठिकाणी नेतृत्व या नेवरे गावावर आहे. नेवरे गावांचं प्रेम त्यांच्यावर आहे. त्यामुळं हे असं अतूट नातं आहे नेवरे गावाचं आणि मोहिते पाटला घराण्याचं अतूट नातं आहे. आणि त्यामुळं या असणाऱ्या पवार साहेबांचा कोणताही उमेदवार असो, खासदार केला तर इशेल मोहिते पाटील उभा राहिले, तर या नेवरे गावातनं भरपूर लीड गेलेला आहे. तर या माध्यमातून बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत. जांभूरमध्ये दोन्ही स्थानिक उमेदवार आहेत, राहुल खटके आणि आप्पा पाटील. तर त्या स्थानिक उमेदवाराचा त्यामुळे काय फटका बसेल का आपल्याला? जांभूळचा आपल्याला अनुभव थोडा कमी आहे, परंतु एका गावातलं 2 उमेदवार आहेत आणि 50 मताचा फरक पडेल. दोघं निम्या निम्यावर राहतेली. परंतु इकडे नेवर, कोंढरपटा, उमर ही असणारी पवार साहेबांची विजयदादांची गाव आहे. त्यामुळे हिथं लीड आप्पा पाटलांचं वाढल. तांबडं जरी निम झालं तर ह्या 2-4 गावात आप्पा पाटलांचं ही पहिल्यापासून मोहिते पाटलांचे गाव आहेत. इथं जवळजवळ 60-40 होईल. 20% मतदान इथं वाढेल. 47 होईल का? 60-40 होईल. आपलं बहुमूल मत काय मग तुतारी का? आपण पहिल्यापासूनच पवार साहेबांना विसरलो नाही आणि आता जवळजवळ माझं वय 70 झालं. आपण पवार साहेबांना कधी विसरलो. ज्या वेळेला 2009ला पवार साहेबांनी कर्जमाफी केली, त्या वेळेला ह्या गावचा शेतकरी ताळ्यावर आला. नुसती कर्जमाफी केली नाही, कशाची अट न लावता कर्जमाफी केली आणि पुन्हा बँकांनी सांगितलं शेतकऱ्याला लगेच कर्ज द्या. त्यामुळे या गावचा शेतकरी पवार साहेबांना कधीच विसरत नाही. आताही म्हणते की 30 जून नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली की ते कर्जमाफी होऊ शकते. फडणवीस साहेबांच्या घोषणा सगळ्या खोट्या येत्या. शेतकऱ्यासाठी फडणवीस साहेब काही करत नाहीत. आम्ही बघितलं, कर्जमाफी करत नाहीत, त्या ठिकाणी योजना कोणच्या आणत नाहीत. फक्त त्यांनी काय करायचंय, पैसे वाटायचं, उमेदवार निवडून आणायचे. शहरात जिल्हा परिषद महानगरपालिकेला हीच अवस्था झाली आणि कोणत्याही पक्षातला उमेदवार आला तर ते भाजपमध्ये घेतात. त्यांना स्वतःचा कार्यकर्ता निर्माण करता आलेला नाही. दुसऱ्याचं मूल मांडीवर घ्यायचं, त्याचं बारसं घालायचं, अशी अवस्था भाजप पक्षाची झालेली आहे. काँग्रेस मधला घ्यायचा, त्या ठिकाणी त्याचा सत्कार करायचा, भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचा घ्यायचा. आता MIMचं त्यांचं कधी जुळत नव्हतं. प्रत्येक वेळेला मुसलमानांची नावं ठेवायची आणि फडणवीस साहेबांनी आपल्याला महानगरपालिका यावी म्हणून MIM बरोबर युती केली. म्हणजे या सगळ्या राजकारणाचा पट्ट्याबोळ चिखल करून टाकला ह्या भाजप पक्षानं. कोणाची कोणाला मेळ राहिला नाही आणि काय राहिलं नाही. आज उमेदवार निवडून आला की उद्याच्याला भाजपमध्ये गेला. त्यामुळं मतदाराला सुद्धा असं कोडं पडलंय की नक्की करायचं काय. तर आपल्याला ह्या भागाला, पश्चिम महाराष्ट्राला पवार साहेबाशिवाय, विजयदादाशिवाय दुसरा पर्याय नाही. तर सगळ्या शेतकऱ्यांनी पवार साहेबांना, विजयदादाचा जर पुन्हा पक्ष सत्तेवर आला तरी अजून शेतकऱ्याचं कर्ज माफ होईल, काहीतरी शेतकऱ्यासाठी सुधारणा होत्या. भाजपच्या सरकारात शेतकऱ्यासाठी काही होणार नाही. मला माझ्याकडे कशाला. बापू नमस्ते. नमस्कार. नेवरे गावातील ज्येष्ठ नेते सुरेश बापू पाटील आपल्या समवेत आहेत. बापू काय सांगाल, निवडणुका तर लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी विरोधकांनी ही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चेबांधणी केलेली दिसून येते. काय होईल नेमकं आपल्या नेवरे गावातनं कल नेमका कोणत्या पक्षाकडे जाणार असेल? मोहिते पाटील पक्षाकडे, म्हणजे थोडक्यात तुतारी वाजवणारा माणूस, ह्याच्याकडे नेवरे गावाचा कल असतो. आतापर्यंत जे विकास कामं गावातली झाले ते, ह्याच्या अगोदर बी जिल्हा परिषदच्या आमच्या लाडक्या नेत्या राणूदिदी या ठिकाणी त्यांनी या जिल्हा परिषद मतदारसंघाचं नेतृत्व केलं. त्यांनी गावाला कुठल्याही प्रकारचा निधी सत्ता नसताना सुद्धा कमी पडू दिलेला नाही. जवळजवळ 3-3.25 कोटीचा निधी त्यांच्या मार्फत आपल्याला जिल्हा परिषद मार्फत मिळाला. दुसरी गोष्ट, ही गावच मुळात मोहिते पाटलावर प्रेम करणार आहे, मोहिते पाटील कुटुंबावर.
मग ती विजयदादा असो, बाळदादा असो किंवा सर्वच मोहिते कुटुंब. आता नवीन पिढी रणजितदादा असो, धैर्यशील भाई असो किंवा शिवबाबापासनं ही सर्वच पिढी मोहिते पाटलावर अतिशय प्रेम करणारं गाव आहे. त्यामुळे या गावात जरी कुणी काही म्हणलं तरी काही होणार नाही. आम्ही सगळीच मिळून म्हणजे आमच्या गावातली ज्येष्ठ मंडळी असलेली, तरुण सहकारी असलेली सगळीच मंडळी आम्ही मोहिते पाटलाला मानणारं गाव आहे. या ठिकाणी उमेदवार बघितला जात नाही म्हणायचं, म्हणजे मोहिते पाटील जे उमेदवार देतील त्यांना आपण सहकार्य करता. आता एक तर उमेदवार बघायचा म्हणजे आम्हाला आतापर्यंत फक्त दादानी सांगायचं ना आम्ही करायचं. बरं. आणि आमचा निधीच असतो ती सगळाच मोहिते पाटलाकडून, आम्हाला गावाला कोणचा निधी येतो ती सगळाच मोहिते पाटला कुटुंबाकडून येतो. आम्ही दुसऱ्याला कधी मागितलंही नाही आणि त्याही बिचाऱ्याने आम्हाला कधी काय दिलेलं नाही. त्यामुळं आमचा उमेदवार हा मोहिते पाटील कुटुंबाशी एकनिष्ठ असणारा कुणी बी असू दे मग तिथं, म्हणजे बोरगावचा असू, जांभूडचा असू किंवा खळव्याचा, दुसरं कुठला बी असला तरी आम्ही फक्त मोहिते पाटील एक की मोहिते पाटील. माळशिरस तालुक्यामध्ये माजी आमदार जे रामभाऊ सातपुते होते त्यांनी या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ताकदपणा लावून एक माळशिरस तालुक्यामध्ये बीजेपीची पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये सत्ता आणण्याचं या ठिकाणी स्वप्न साकार केलेलं आहे. त्याबद्दल आपलं काय मत असणार? काय तसल्याबरोबर म्हणजे तसल्या माणसांची आपण चर्चा न केलेलीच चांगली. आपण नावं ठेवण्या इतकं जरी मोठं नसलो तरी जे आज आपलं सामाजिक ऐक्य आहे तालुक्याचं किंवा ही ती फक्त बिघडवण्याचं काम करते. ह्याच्यापेक्षा मला माझ्यासारख्या दुसरं काय वाटत नाही. आणि ह्या भाजप असो किंवा त्यांच्या ह्या सगळ्यांनी फक्त ह्या राजकारणाचं चिखल करून ठेवलेलं आहे. त्यामुळं संपूर्ण जनता अतिशय म्हणजे मतदान करावं का न करावं ह्या मनस्थितीपर्यंत येऊन ह्या पाक महाराष्ट्रात ठेवलेले आहे. माळशिरस तालुक्याचा विचार केला तर त्यांनी फक्त आतापर्यंत जी सामाजिक ऐक्य आहे, एक समता म्हणजे आपण एकत्र राहायचं कसं, हे फक्त मोहिते पाटला कुटुंबाकडून शिकावं. त्यांनी आजपर्यंत काय एकामेकाला शिवाय देण्याशिवाय काय केलंय? आपलीच फोडायची, आपल्यावरच सोडायची किंवा त्यांनी काय करायचं हा विषय त्यांच्यापुरता मर्यादित झाला. आमची 14 गावं मुळात आहे ती माढा तालुक्यात. आतापर्यंत बबनदादांनी 15 वर्ष नेतृत्व केलं. आता अभिजित पाटील करते ते. अभिजित पाटील आल्या आम्हाला मारुती मंदिर आणि श्रीराम मंदिर यांचं सभा मंडप दिलं रणजित दादांना त्यांच्या फंडातून. आम्हाला कुठल्या निधीची ह्या गावाला कमतरता मोहिते पाटील कुटुंबाकडून कधीही कमी पडलेली नाही. बापू, आता एक आपण तुम्ही या राजकारणामध्ये ज्येष्ठ आहात बरं का, तर आतापर्यंत जे आता तुम्ही आतापर्यंत राजकारण पाहिलं आणि आता ही चालू स्थितीचं राजकारण आपण पाहतोय की पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, की तिकिटासाठी जो हा गोंधळ चाललेला आहे, कोण असं छाती बडवून घेतंय, कोण काय करतंय, राजकारण एकदम खालच्या गलीच्या पातळीवर जाऊन चाललेलं आहे असं वाटतंय का बाबा आपल्याला? राजकारण गलिच्छ पातळीवर नव्हतं, त्याच्या गलिच्छ आपण आता म्हणतो. आपण उदाहरण द्यायचो की बिहार, उत्तर प्रदेश सारखी परिस्थिती झाली, ती राज्य सुधारले असं माझ्यासारख्याला वाटतंय. त्याच्या पुढच्या पातळीला नेऊन महाराष्ट्र राज्य ठेवलेलं आहे आजच्या घडीला. आता मी थोडक्यात वसंतदादा अकलूजला आलते त्यावेळीपासून लहानपणापासून बघतोय. वसंतदादा असतील, विलासराव देशमुख असतील किंवा त्यावेळेस बी गडकरी असतील विरोध पक्षात किंवा गोपीनाथ मुंडे असतील, ही कशी फळी होती. विजयदादा असो, पतंगराव कदम असो, हर्षवर्धन भाऊ असो किंवा छगन भुजबळ साहेब असो, अजितदादा असो, म्हणजे ही एक वेगळी लाईन होती. जरी विरोध पक्षात असली तरी त्यांचं घेण्याजोगं विचार होतं. आज काय घ्यावं, नक्की टीव्ही लावली की एकामेकाला शिवाय दिल्याशिवाय दुसरं काय बोलतच नाही ती. किंवा गणपत आबा असो, या जिल्ह्यापुरता विचार केला तर सगळ्यांची मूठ या ज्येष्ठ मंडळींनी म्हणजे गणपत आबा असो किंवा सुधाकर पंत परिचारक मालक असो किंवा डोबळे सर असो, दिलीप सोपत साहेब असो, ते विचार नाहीत आपल्यात, दिगंबरा बागल असो, ही जी जुनी जाणती फळी होती किंवा तिथं माने आपलं दिलीप मानेंचं वडील असो, ही जी जुनी जाणती होती. आम्ही लहानपणापासून बसतो, एकामेकाचा आदर असो, पक्ष कुठला असो, पण ती त्यापुरता मर्यादित होतं. हे आज काहीच राहिलेलं नाही. टीव्हीचं बटन दाबलं की एकामेकाला शिवायशिवाय दुसरं काय ऐकायलाच मिळत नाही. त्यामुळं आम्ही आपलं 2-3 वर्ष झालं टीव्हीचं हेडलाईन बघायचं आणि आपलं बंद करायचं. दुसरं कोणी काय बी म्हणत बसतंय. ही काय राजकारणाची पातळी नेवऱ्यातनं किती झालं? नेवऱ्यातनं किती टक्के मतदान हे तुतारीला झालं?
आमचं नेहमीचं ठोकताळ आहे की 2000 जरी पोल झालं तर 1300 वर मतदान आम्हाला पळतं, त्या हिशोबानं जाईल. म्हणजे मोहिते पाटील पॅनलला नेहमी 1300 1350, घरातलंच उमेदवार त्यांच्या असला तर 1700 पर्यंत जातं. जर 2021 पोल झालं तर ह्या हिशोबात होऊन जाईल. कमी जादा काय तर होईल, पण त्या हिशोबात होऊन जाईल. काय नाव काय? ज्योतिराम भगवान बोबडे. काय होईल नेवरे गावात? तुतारी लागेल का कमळ? एक तर आम्ही नेवरे गाव म्हणजे जाणते माणसं सांगते ते मोहिते पाटलांनी दत्तक घेतलेलं गाव आहे. बरोबर. आता मी आहे तरुण, पण आम्ही तरुण वर्ग नेहमी मोहिते पाटील नावाला पक्ष मानून राहणारी माणसं आहे. त्यामुळे बाकीचा काही विषयच नाही. कुणी काय जरी बावड्या बुडवलं तरी 70-30 अगदी फिक्स मध्ये मोहिते पाटील या बंगल्यावरून उमेदवार दिला का अगदी दगड जरी असला आम्ही उमेदवार बघत नाही. बंगल्यावरचा माणूस उमेदवार आहे म्हणलं का फिक्स मध्ये 70% मतदान होऊन जात. 70-30 फॉर्म्युला होईल नेवर. होय, होणार 100%. आज आतापर्यंत असंच घडत गेलं. ठीक. नमस्ते. नमस्ते. काय नाव आहे? मी प्रमोद काशीनाथ व्यवहारे, राहणार नेवरे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या तर काय होईल नेमकं नेवऱ्यात? तुतारी का कमळ? जिल्हा परिषद पंचायत समिती मोहिते पाटील पूर्ण. मोहिते पाटील. हा, पूर्ण. कारण का त्यांची काम आहेत आमच्या गावात. बर. ज्यावेळेस दिदी जिल्हा परिषद सदस्य होत्या हा. त्यावेळेस आम्ही एकही कागद आमचा परत आलेला नाही. बरं. 4.5 कोटीचे काम आमच्या गावाला दिलेले आहेत. नळाचा असू द्या, पाणी पुरवठा असू द्या, किंवा रस्ते सिमेंटचे असू द्या, बंदिस्त गटर असू द्या, पाणी टाक्या असू द्या, वाड्या वस्तीवर पाणी टाक्या असू द्या, पाईपलाईन असू द्या, कुठल्याच गोष्टीला नाही म्हणलेलं नाही. आणि भाजपचं म्हणावं तर भाजपचा विकास हा शहरात आहे. ग्रामीण भागात कोणी त्यांचा माणूस आलेला नाही, काय चाललंय बघितलेलं नाही, किंवा त्यांचा कसला संपर्कच नाही भाजपच्या नेत्यांचा ग्राउंड लेवलला. आता आहेत एक येतात नेते, इलेक्शन पुरतं 4 दिवस येणार, भाजपची मतं टाकता का विचारणार आणि जाणार निघून. रितसर जर म्हणलं बेगर पैशाची निवडणूक करायची असेल तर पूर्ण मोहिते पाटील पॅनल पूर्ण येणार. मग कसं आहे, आर्थिक धन वाटून हे करून काहीतरी निकालात फेरफार करून होऊ शकतं. पैशाचा वाटप होईल असं वाटतं? होऊ शकतं. होऊ शकतं. हां, तशावर निवडून येऊन पैसे वाटले म्हणून सन्मान मिळत नाही. म्हणजे जी सन्मान पाहिजे ओरिजिनल तो मिळत नसतो, तो मतातनच मिळवता आला पाहिजे. त्यांचं ग्राउंड लेवलला कोण नाही, तिथे असू द्या कोण असू द्या, मोहिते पाटील ज्या गटात आहेत किंवा त्यांची माणसं आहेत ते पूर्ण येतात जातात. खाली आमचं कसं काय काय चालू आहे, काय आहे, लाईटच्या बाबतीत असू द्या, नदीला पाणी असू द्या, पुलाचं असू द्या, काही सिमेंट रस्ता केला, इथून तिथून हे केलं. आता अभिजित आबाने आम्हाला सभा मंडपाला राम मंदिराला 10 लाख रुपये दिले. अभिजित आबा आता 6 महिने झाले आमदार होऊन, 6च महिने, 1 वर्ष झाला असं. 1 वर्ष त्यांनी 10 लाख रुपये दिले, रणजितदादांनी दिले. मग आता कसं आहे, भाजप ही सगळ्या देशात आहे, महाराष्ट्रात आहे, मग नेवऱ्यात का नाही आम्हाला? बरोबर. जे काय तुमचं मदत आहे किंवा मदत निधी येतो गावाकरता, आमचं गाव कशाबद्दल वागलायचं? ही माणसं आणतात सत्तेत नसताना, आणि ही सत्तेतली माणसं पैसे देत नाहीत. आम्ही काय घरात खायला नाही मागत, गावाच्या विकासाला मागतो. ना सत्ताधाऱ्यांकडून वारंवार बोललं जातंय की आम्ही सत्तेत आहोत आणि जरी यांची शिटं लागली काय झालं तर निधी देणारी आम्ही माणसं आहे, तर निधी हा त्यांच्यापर्यंत कसा पोहोचल अशा पद्धतीची भाषा या ठिकाणी केली जाते. त्याबद्दल काय आपलं मत असेल? आता कसं आहे बरं का साहेब, 2019 पासून मोहिते पाटील सत्तेत नाहीत, तरी आमचं एक काम नडलेलं नाही. मग सत्ता असली काय आणि नसली काय आम्हाला तर फरक पडत नाही. 19 पासून मोहिते पाटील पॅनल सत्तेत नाही, कुठल्या पदावर नाही, मंत्री पदावर नाही, काय नाही काय नाही, आमदार खासदार आहेत, तर त्यांचा निधी येतो. त्यांच्याकडे का सत्ता आहे का मोहिते पाटलांकडे? फक्त आमदार खासदार, आता खासदार झाले रणजितदादा विधान परिषदेवर भाजपचे आमदार, राणोदिती या ठिकाणी जिल्हा आणि परिषद राणोदिती जिल्हा परिषद त्यावेळेस सदस्य होत्या. त्यावेळेस आम्ही 4.5 कोटीचा निधी एक आमदार देणार नाही,
तेवढा निधी आम्ही आणला जिल्हा परिषद सदस्य. आणि मी जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर आमचे MB बघा ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला ते सगळं डिटेल कळेल की किती कामं आणले, काय केले, कसं केलं. म्हणजे आम्ही काय असं राणू दिदीचं कौतुक करत नाही किंवा हे करत नाही. त्यांनी दिलेली काम आहेत, पण जे दिले त्यांचं कौतुक केलंच पाहिजे ना. किती टक्के जाईल नेवऱ्यातनं मतदान तुतारीला? नेवऱ्यातनं 70-30 होईल. 70-30 होईल? 101% 70-30 होईल. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत. काय होईल नेवऱ्यातनं? काय तुतारी होईल का कमळला मतदान जाईल? तुतारी का हो? तुतारीला मतदान जाण्यापाठी काय कारण? पहिल्यापासून जे त्यांच्याच आमदार मोहिते पाटला संपर्क आहे आमचा पहिल्यापासूनच. गावच पूर्ण आहे जवळजवळ. होय का? बरं, ठीक आहे. नमस्ते. नमस्ते. काय नाव काय? अनिकेत भोसले. काय होईल आता पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहे, त्या ठिकाणी तुतारी होईल का कमळ होईल नेवऱ्यात? तुतारी. तुतारी 100% तुतारी. का हो? बऱ्याच लोकांकडनं या नेवऱ्यात तुतारी तुतारी म्हटलं जातं. काय आहे? तुतारी येण्यापाठी मग काय करणार? तुतारी शेतकऱ्यांसाठी तर तुतारीच तुतारी. राणू दिदी या ठिकाणी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यावेळेस विकास कामं झालीत का या ठिकाणी? चांगली झाली का? झालेत. ठीक. नमस्ते. नमस्ते. काय नाव आहे? माझं नाव राहुल विलास पाटील. काय होईल नेमकं आता सध्या निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समिती? आतापर्यंत तुम्ही सगळे मीडियाने, चायनीजवाल्यांनी, न्यूजवाल्यांनी बघितलेच बरं. की आतापर्यंत मोहिते पाटला ह्या वर्षात कुठं अपयश नाही. बरं. आणि आता याचं तर काय कारणच नाही. हां. ते कारण पण तशीच आहे. ती आतापर्यंत ही गाव असेल, ही गट असेल, ही गण असेल, त्यांच्या विचाराला मानणारा गट आहे. म्हणजे विचाराला मानणार आहे म्हणजे त्यांनी आतापर्यंत शिवरत्नावरती मला कळते असं तर मी आहेच. आतापर्यंत मी काम सांगितलं या गावातलं कोण गेले आणि तिने केलं नाही असं कवाच नाही. एसटीचा प्रश्न असेल, पाण्याचा असेल, लाईटचा असेल, विजेचा असेल आणि ग्रामपंचायतनं आतापर्यंत मागलेल्या निधीला तर कवाच नाही म्हणले नाही. मग भाई असतील, दादा असतील, मोठ्या दादापासून आतापर्यंत मागच्या 4-5 दिवसापूर्वी शोभामांची भेट झाली, गाडी उभा केली, विचारलं काय अडचण, तर मी म्हणलं दादा ऊस राहिलाय बाबा गावात, आपल्याला 1-2-3 वाहनं द्यायची व्यवस्था करा. त्यानंतर बाबानं 24 तासात 7 वाहनं द्यायची नेवऱ्यात. सकाळ मर्शी असतील 7 आणि सदाशिवनगरची 8 अशी 15 वाहनं यंत्रणा नेवऱ्यात टाक. त्यामुळे लोक असं काय पैसा हे काय बघणारच नाही ते आपल्याला. आणि यांना काय झालंय, होमपाना हुकुमशाही ह्यांनी चालू केली जशी इंग्रजी काळात. काय तुम्ही मीडियाने बघितलं सोलापूरला एक उमेदवार उभा राहतो त्याची हत्या होती. मी बीजीबॉलीच करते ती ना. मी इकता पैशाचा असा ह्यांना नसा. सत्ता ही ती जाती, सत्ता कोणा बापाची इष्ट नाही, पण सत्तेचा गैरवापर कोणी ह्या मात्र माणूस राहतो. आणि मोहिते पाटलांनी असं काय त्यांना डावलं नव्हतं. ज्यावेळेस त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, दादाच्या योजनेची चेष्टा केली. किती चेष्टा. मोदी पंतप्रधान मोदी साहेब आलं, मुख्यमंत्री आलं, उपमुख्यमंत्री, सगळ्यांनी शब्द दिला दादाला की तुम्हाला आम्ही तुमची योजना पुरा करतो का. तर आमच्या दादाचं स्वप्न होतं, दादा स्वप्न त्यांनी साकार केलं नाही. दादा स्वप्न होतं, दादाने 2 खासदार दिलं, त्यांना 4 आमदार दिलं. त्यांच्या कधी न स्वप्न देणारे जिल्हा परिषद जेडपी सुद्धा ताब्यात दिली. त्यांनी नाही विचार केला दादाचा, नाही पण योजनेचा सुद्धा नाही विचार केला. कशी त्यांना जनता मानल. एक खटावचा, एक बेडचा. सोलापूरमध्ये बीजेपी नाहीत का जुने कार्यकर्ते, त्यांना कुठे विचारात घेतलं जाणार नाही, त्यांचा विचार करत नाही ते. आजपर्यंत त्यांनी रक्ताचं पाणी पाण्याचं रक्त केलं, त्याने त्यांचा विचार नाही केला. आणि इतकं सरकार बदललं ह्या 7-8 वर्षात. का सोलापूर जिल्ह्यात कोण पालकमंत्री होण्याचा एक नव्हता का उमेदवार, आमदार कोण. किती चेष्टा करायची सोलापूरची असेल, दादाजी असेल. त्यामुळे इथल्या जनतेनं सगळ्यात ठरवलं, इथलंच नाही पूर्ण माळशिरस तालुक्यात जनतेने ठरवलं नाही. 3-13 त्यांचं होणार आहे, 9-18 मोहिते पाटला होणार आहे, यात काही शंकाच नाही. ज्यांनी आमदार केलं त्यांच्या विरोधात दंड थोपटल्यामुळे या ठिकाणी त्याची लायकी काय तो नाराज आहे का? हो, जनता नाराज आहे. तू कोणाला बोलतोय, कोणाशी बोलतोय. वडीलधारी माणसं, ज्येष्ठ. आज मुख्यमंत्री साहेब सेम दादासाहेब म्हणतात आणि तू कालचा कोला, तू काय तुझी भाषा करतो, तुझी लायकी तर आहे का त्या माणसाला तुला बोलायची. आज तू मुख्य महाराज, तुला आमदार त्यांनी केला, तू कोणाला बोलतोय, काय बोलतोय.
सत्तेचं इतकं भान सत्ता आली मी इतकं विसरून जाऊ नको म्हणत. ही जनतेनं तालुक्याचा पूर्ण निर्णय घेतलेला आहे. त्याचं 3 राहत होणारच आहे. आणि 9-18 ही शरद पवार चंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय आघाडी असल्याने काय 1-2 जागा इकडे तिकडे तडजोड झाली असेल इतर घटक पक्षाला. तर ह्यात शंका नाही की 9-18 ही 100% शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा राणोजी जिल्हा परिषदेच्या असताना विकास कामं झालीत का नेवऱ्यामध्ये? 6.5 कोटी ह्या नेवऱ्यामध्ये 100% बंदिस्त गटर आहे, 100% कॉन्क्रीट आहे, 5 वस्ती शाळा आहेत. आमची मराठी शाळा बघा तुम्ही, पहिल्या तालुक्यात नंबर आलाय. इतकी स्वच्छ सुंदर त्यांच्या माध्यमातून झाले म्हणजे दादा असतात दिल्या. आज जिल्ह्याच्या पण पातळीवर पहिले 2 मध्ये आहे, 1 किंवा 2 नंबर गेले. आज त्याचं ती झालंय काय मला त्यांचं ते सर्वे वगैरे झालाय. मी विकास झाल्याशिवाय ती तालुक्यात 1 नंबर 2 नंबर आली का? सर्वे करायला का तुम्ही आम्ही नाही केला. त्याचं गट शिक्षण अधिकारी असलेले बीडीओ असलेले अजून जिल्हाधिकारी सगळे येऊन गेले, ती पाणी केली. विकास तर झालेलाच आहे. अभिजित आबा 7 महिन्यात आमदार ज्यावेळेस प्रचाराला आलं त्यावेळेस म्हणलं होतं की या गावासाठी मोहिते पाटलाने अगोदर सांगितलेलं आहे जी मागं ते द्यावं लागतं. आम्ही मागितले 2 मंदिराचं सलाप मंडप त्यांनी दिलाय, अजून 3ऱ्या मंडपचा प्रस्ताव दिलाय आणि ते 100% 4 महिन्यात करतो म्हणले. ते रणजितदादा निधी त्यांचा आमदार निधी देतात, खासदार साहेब आहेतच आणि जेडपीचा तर काही तिने भरपूर दिलेला आहे. त्यामुळे हे गट 100% आज सांगतो तुम्हाला कमीत कमी जिल्हा परिषद सीट तुम्ही लिहून घेण्याची गोष्ट आहे. 4,000 ते 5,500 लिहिणं ही 100% जिल्हा परिषद सीट येणार. पंचायत समितीचं 2,500 ते 3,500 लिहिणं ही दोन्ही आमची ह्या गणात जांभूळ गणात पंचायत समितीचा आणि जिल्हा परिषदला बोरगाव गटात ही सीट ह्या लिहिणं येणार. हात काय बदल झाला आपण मला ती चॅलेंज देतो. मग यांनी पैशाचा गैरवापर करणे किंवा ही दमदाटी यांनी बीजेपी वाल्याने थांबवा. माणसात आणि माणसात मन जिंका आणि मग तुम्ही राजकारण जिंका. तुम्ही अशी दंडकशाही एखाद्याची हत्या करायचं, त्याला मारायचं, त्याला उचलायचं, त्याला पळायचं बंद करा. तुमच्या मागे जनता कदापि येणार नाही. आणि ह्या माळशिरस तालुक्याची सुंदर जनता आहे आतापर्यंत दादाच्या विचाराला मानणारी आणि इथून पुढे पण. कारण दादाने या तालुक्यासाठी काही करता येईल तेवढं करून ठेवलेलं आहे. याला आमदार केला, या आमदार झाल्यानंतर काय करतोय, कोणाला दम टाकतोय, कोणाला बोलतोय, हातगाड्यावाल्याला सध्या ती वडापावचे दम टाकतोय. आता तुझं आमदारचं कामच नाही ना ती. असं नव्हे की एखाद्या गाड्यावाला त्याचा हिरो याचा हिरो तू कोणाला करतोय. अहो ये जनता एखाद्याचा अर्धा एक रोज राहिला तर कारखाने सगळी यंत्रणा एक फोन घ्या. तर विजयदादा स्वतः मी म्हणायचा पाऊस पडत असताना मागच्या 4 वर्षापूर्वी हिस्ट्री नाही लेवलेला आली 8:30 वाजता दादा जेवत्या ताटानं फोन ताट मागे सांगितलं आणि फोन केला डिपूत आणि डिपूत सांगितलं की तुम्ही डिपूत गाडी सोडता का मी उठी असतो. टिंबुनी गाडीला बोर्ड कॅन्सल केला नेवरू लागली. म्हणजे ह्या दादाचं लाडकं गाव असणारं ही नेवर आहे. आतापर्यंत आहे ही गट पण आहे. त्यामुळे काही शंका होणार नाही. 100% 3-13 त्यांचं होणार आहे, 9-18 आमचं होणार आहे. नमस्ते. नमस्कार. काय नाव काय? शहाजी पाटील. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या, काय होईल? तुतारी चालू का कमळ चालू नेवऱ्यात? तुतारी. तुतारी का हो का तुतारी काय ते चालण्या मग काय काय कारण? भाजपचे 2 लोकांना पसंत नाही. आणि तर पूर्व भाग हा मोहिते पाटलाचा बाले किल्ला. मोहिते पाटलाच्या 4थी पिढी आता राजकारणात आहे. 4 पिढ्यापासून लोक इथं 3 पिढ्यापासून लोक इथं मोहिते पाटलाच्या पाठीमागे आहेत. आणि मागच्या वेळेस जिल्हा परिषद राणोजी होत्या त्यांच्या माध्यमातून 4 कोटीची कामं झाली एका सदस्याच्या निधीतून 4 कोटीची. आणि काय किरकोळ काम असतं ते लोक मोहिते पाटलाकडे जातात. आणि इथं काय झालं इथं भाजपचे 10% लोक आहेत भाजपची आणि त्या मोहिते पाटील विरोधक म्हणून 10% लोक आहेत भाजपचे आणि मोहिते पाटील विरोधक म्हणून 10% लोक आहेत. ह्या लोकांना सुद्धा की भाजपला मतदान देऊ वाटेना. आणि आज नेवरे गावात तर मला वाटतं 1 नंबरला तुतारी राहील, 2 नंबरला नोट राहील नोट आणि 3 नंबरला भाजप राहील. 3 नंबरला भाजप राहील. 3 नंबरला भाजप राहील. कारण भाजपचीच लोक त्यांनाच मतदान भाजपला करू वाटेना. भाजपचे धोरण त्यांनाच पट नाहीत जुन्या लोकांशी. काय त्या पाठीमाग काय कारण असतं? काय दमदाटी. ह्याच्या आधी पालकमंत्री चंद्रकांत दादा येऊन गेले, भरणे येऊन गेले, कधी असं कोणाला दमदाटी केली नाही पालकमंत्री. आता हे जयकुमार गोरे येतात त्याला कुठला निधी येतोय काय करते ती आमचं सरकार आहे देवाभाव आहे. यांना वाटतं आम्हीच फडणवीस झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ती काय करत नाहीत, ती काय बोलत नाहीत.
मागच्या वेळेस नगरपालिकेची निवडणूक होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस सांगोला येऊन गेले. त्यांना एक 15 मिनिटाचा रस्ता होता अकलूजला, तरी ते अकलूज लावलं नाही. काल नाही, त्यांना माहित आहे मोहिते पाटील म्हणजे काय आहेत. आणि ही परगावचा इतुती रामभाऊ सातपुते, अनेक भाषा, आरुतुरीच्या भाषा ह्या लोकांना जमत नाही. त्या माणसं सुसंस्कृतीत आपला सोलापूर जिल्हा आहे. त्या लोकांना मायाळू माणसं लागतात. हे मोहिते पाटलाचा विरोधकच बबन शिंदे आहेत. त्यांना ह्या माणसाने 3 वेळा निवडून दिले लोकांनी. आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा उभा राहिला रणजित शिंदे. रणजित शिंदेची भाषा, आरितुरीची भाषा लोकांनी पराभूत केलं. लोकांना मान्य नाही, हो दमदाटे मान्य नाही लोकांना. किती होईल नेवरे गावात तुतारीला मतदान किती आहे? 70% मतदान तुतारीला होईल. 70%. हो. काय आपलं साधना ज्ञानेश्वर गंभीरे. सध्या निवडणूक लागली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. काय होईल नेवरे गावात? आम्ही- काय तुतारी आम्ही- का कमळ? आम्ही कुणाच्याच बाजूने नाही, आम्ही मोहिते पाटलाच्या बाजूने. मोहिते पाटील. त्यांच्या बाजूने आम्ही. मग मोहिते पाटला सध्या तुतारी या चिन्हावर त्यांचा अधिकृत उमेदवार या ठिकाणी नागेश भोसले म्हणून उमेदवार निवडत आहेत. काय तुमचं तुतारी का कमळ मतदान? आमचं तुतारी. तुतारी. सध्या आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून असेल, मीडिया माध्यमातून असेल किंवा आणि इतर सोशल मीडिया माध्यमातून बघत असाल की महिला या ठिकाणी सुरक्षित नाहीत. त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय सांगताल तुम्ही? नाहीतच की महिला सुरक्षित नाहीतच की. या सर्व घटनेला नेमकं जबाबदार प्रशासन जबाबदार आहे असं वाटतं का तुम्हाला? नमस्ते. नमस्ते. काय नाव काय? सत्यवान रणपिसे. सत्यवान भगवान रणपिसे. निवडणुका लागली जिल्हा परिषद पंचायत समिती. बर. काय होईल नेवरे गावामध्ये तुतारी चालल का कमळ? आता काय सांगा, तुतारीकडे जास्त कल आहे. तुतारीगड. तुतारी का हो तुतारीगड कशामुळे कल आहे गावचा? पहिले कार्य केलेलं आहे ना त्यांनी. कार्य आहे का? काय होईल गावामध्ये? मेजर किरण पाटील गावामध्ये कल म्हणलं तर एक तुतारीचा जाद आहे. बर. कारण त्याला असं आहे की भाजप सरकारनं शेतकऱ्यासाठी काही सुख सुविधा दिल्या नाही. ते महागाई भरपूर प्रमाणात वाढली. मटेरियलचं जर DAP युरिया जर घ्यायचं झालं 24 तर पहिलं दर होता 5 वर्षापूर्वी डबलच झालाय. आता शेतकऱ्याला शेती आता परवडत नाही आणि शेतकऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही. महागाई आज सोन्याचा दर 1,60,000 रुपये झालाय. सर्वसामान्य गोरगरिबाला सोनं घेऊ शकत नाही. आणि ह्या सगळ्या कारणानं महागाई वाढल्यामुळं जास्तीत जास्त लोकांचा कल हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. लाडकी बहीण योजनेला एक मंथली 1500 रुपये या ठिकाणी दिले जातात. तर त्यामुळं काय या ठिकाणी महिलांच्या मतदानाचं विभाजन होऊ शकतं का? लाडकी बहिणीला दिलं, खुश केल्या आणि शेतकऱ्याचं DAP वाढवलं. एकूण एकच आहे ना. खत वाढवलं, सोन्याची वाढवलं, सोना किराणा, ग्रोसरी सगळ्या गोष्टी मागवल्या. इकडून वाढवायची महागाई आणि इकडं द्यायचं. काय एकूण एकच आहे. कोण शेतकरी, कोण सर्वसामान्य माणूस कोण अडाणी नाही. त्यांना कळतंय 1500 रुपये द्यायचं आणि 2000 रुपये घ्यायचं. पहिला 700 ला होती गॅसची टाकी, आता झाली 1000 रुपयाला. एकूण एकच आहे. ही सगळं काय सुद्धा नाही, महागाई वाढवलेली आहे. लोकांचा कल भाजप विरोधात आहे. नेवरं पूर्ण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तुतारीला 100% मतदान होणार. नमस्कार. काय नाव आहे? तुकाराम जाधव. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली. तर काय होईल नेवरे गावात तुतारी चालू का कमळ? तुतारीत चालणार 100%. कारण आजपर्यंत त्याच्या मागील निवडणुकीला मी बोललो होतो की मोहिते पाटील जो निर्णय देतील तोच उमेदवार निवडून येणार. आताच्या बी इलेक्शनला जे तुतारीला उमेदवार दिले ते व्यक्तीकडे बघून मतदान होणार नाही, मोहिते पाटलाकडे बघून मतदान होणार आहे आणि 100% तुतारी निवडून येणार. राणूदीदी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी निवडून आले, त्यांच्या काय जिल्हा परिषद निधीतून विकास कामं झाली? अनेक विकास कामं झाली ती न सांगण्या इतकी विकास कामं झाली. ती सभामंडप असेल, हायमस्ट देव असेल, रस्ता असेल, अंतर्गत गटारी असतील, अशी विकास कामे भरपूर झाली. भरपूर विकास कामं झाली.
किती झाले नेवरे गावांना मतदान तुतारीला? तुतारीला साधारणतः 70% 75% मतदान तुतारीला होणार. 20-25% कायमच विरोधात असते मतदान. ते विरोधातच जाणार. हो 100%. बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये येत असलेल्या नेवरे गावातील आपण या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट पाहिला तर असेच आपल्याला जर नवीन अपडेट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे सर्व अपडेट्स हे आपल्यापर्यंत पोहोचतील. श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे पाटील, नेवरे.